नमस्ते मैत्रिणींनो. तर आता मी ब्लाऊज शिवत होती आणि डोरी पायपिंग मला ब्लाऊजला करायची आहे, म्हणून असं लक्षात आलं की तुम्हालाही दाखवूया. तर चला आपण बघूया तुम्हाला सोप्या पद्धतीने डोरी पायपिंग कशी लावायची ते तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीची ही डोरी घ्यायची आहे. ही पायपिंग डोरी याला बोलतात. हे ब्लाऊज आहे, हे मी आता शिवत होती. राऊंड गळा आहे हा, बॅकला आणि फ्रंटला दोघां साईडला राऊंड गळा आहे. आणि इथे एक अशी तुम्ही बघू शकता, इथे एक अशी शिलाई मारलेली आहे. या शिलाईवरच आपल्याला ही पायपिंग करायची आहे. तर हे बघा, ब्लाऊज शिवता शिवता माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ बनवूया, म्हणून मी आता व्हिडिओ बनवायला घेते. पहिला मी हे क्रॉसमध्ये कटिंग केलेलं आहे. पट्टी ही क्रॉसमध्ये कटिंग करून काढली आहे आणि अशा पद्धतीची ही अशी एकमेकांना शिवली आहे. हे बघा. तर आता काय करायचं आहे, इथे असं सरळ कट करायचं आपल्याला. आणि ही डोरी पायपिंग आहे, ही डोरी आहे. ही डोरी अर्धीच अशी हे करायची बघा, अशा पद्धतीने ही अर्धीच. आणि आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. तुम्हाला दाखवते मी. दाखवल्याप्रमाणे हे असं अर्धच फोल्ड करायचं. हे बघा, असं कॉर्नरला अशी शिलाई मारायची आहे. हे आपल्याला अर्धच फोल्ड करायचं आहे आणि बरोबर इथे अशी शिलाई आली पाहिजे अशी. तर मग हे पायपिंग फिनिशिंगमध्ये येते. पाठीमागे थोडासा आधारासाठी हात लावायचा. इथे एक असं बोट ठेवायचं असं, आणि पाठीमागे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे. हे बघा प्रॉपर, हे बघा अशी पायपिंग प्रॉपर अशी येते. ओके. आपण पाठीमागेही हात ठेवायचा म्हणजे पायपिंग प्रॉपर येते. आता बघा इथे जोड येतोय. हा जो जोड आहे ह्याला आपण थोडंसं नखाने असं क्रॅश करूया आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. आणि ते पाठीमागे हात ठेवून आपल्याला शिलाई मारायची. बघा अशा पद्धतीने ही पायपिंग आपल्याला रेडी करायची. आता ही कशी लावायची ते तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हे बघा. आता ही आपण अशी शिवलेली आहे. तर आपल्याला अशी ठेवायची नाही आहे, अशी उलटी ठेवायची आहे. उलटी अशी अशा पद्धतीने ठेवायची. इथे थोडीशी फोल्ड करायची आणि ही एकदम खेटून शिवायची. खेचायची नाही, खेचायची गरज नाही आहे. आपण जशी बाकीची जी पायपिंग आपण नॉर्मल पायपिंग करतो त्याला खेचतो, तशी खेचायची काही गरज नाही आहे. हे बघा प्रॉपर असं इथून 5 इंचाचं अंतर ठेवून बरोबर हे असं ठेवायचं आणि शिलाई मारत जायचं. आता ही जी आपण कटोरी शिवली आहे, बरेच जण इथे कधी अशी घेतात ही मार्जिन, कधी अशी. ही प्रॉपर पद्धतीने म्हणजे ही ह्या साईडलाच गेली पाहिजे. अशी उलटी घ्यायची नाही, अशी सरळच ठेवायची आणि मग बरोबर त्याच्यावर ही पायपिंग ठेवायची. ही सारखी आपण उचलून बघायची आहे. चेक करायचं आपण बरोबर पायपिंग करतोय ना, बरोबर हे अंतर आहे हे 5 इंचाचं, हे आपलं चुकत नाही आहे ना. आणि मग शिलाई मारायची. आता आपण इथे ही शिलाई मारली आहे. ही शिलाईचा अंदाज घेऊनच आपल्याला ही पायपिंग इथे शिवायची आहे. ह्या बरोबर आकार, हा आकार आपला फसला नाही पाहिजे. प्रॉपर ही अशी ठेवायची आहे.
हळूहळू आपल्याला पायपिंग करत यायचं आहे. हे बघा, इथे एंड करायचं आहे आपल्याला. ही थोडंसं मार्जिन ठेवून ही पायपिंग कट करायची. आता आपल्याला काय करायचं आहे, ही पायपिंग अशी जोडून झालेली आहे. आता ही अशी उलटं ब्लाऊज करायचं आणि ही आपण पट्टी शिवलेली आहे. हे असं फोल्ड करायचं आणि हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि हे बघा असं करायचं आणि आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे. असं फोल्ड करायचं, आतमध्ये गेलं पाहिजे हे मार्जिन. प्रॉपर ही शिलाई अशी द्यायची आहे. पायपिंग तुमची पाठीमागून, बरं तुम्ही प्रॉपर शिवली असेल ना कट टू कट, तर ही पाठीमागून पायपिंग फिनिशिंगमध्येच दिसणार. हे आतमध्ये पूर्ण ही पट्टी आतमध्ये घालवायची. वरती ह्याचं मार्जिन आलं नाही पाहिजे, नाहीतर त्याचे हे जे धागे असतात ते निघाले की मग नंतर ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडतं. हे बघा, तुम्ही बघू शकता ही पायपिंग अशी येते. हे बघा, ह्याचा एंड अशा पद्धतीने करायचं आपल्याला. ही जी एक्स्ट्राची पट्टी आपण दुमडलेली होती ही अशी करून फोल्ड करून मग त्याच्यावर हे बघा अशा पद्धतीने मागूनही आपल्याला चेक करायचे. कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम अशी फिनिशिंगमध्ये ही पायपिंग आलेली आहे. पाठची पट्टी ही बघू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.